नमस्कार मित्र हो, त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पहिला पाऊस या विषयावर अतिशय सुंदर व सोपा मराठी निबंध. पहिला पाऊस म्हणजे निसर्गाने पृथ्वीला दिलेली आनंदाची आणि नवचैतन्याची भेट होय. उन्हाळ्याच्या कडक उष्णतेनंतर सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. आकाशात काळे ढग दाटून येतात, विजांचा कडकडाट होतो आणि थंडगार वारा सुटतो. काही क्षणातच पावसाच्या सरी बरसू लागतात. वर्षातील पहिला पाऊस प्रत्येकाच्या मनात आनंद, उत्साह आणि नव्या आशा निर्माण करतो. पहिल्या पावसाच्या सरी जमिनीवर पडताच मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. हा सुगंध प्रत्येकाला खूप आवडतो. झाडे, वेली आणि गवत नव्या हिरवाईने बहरून जातात. पक्षी आनंदाने किलबिल करतात, तर मोर पिसारा फुलवून नाचतो. संपूर्ण निसर्ग जणू नवजीवनाने फुलवून येतो. लहान मुलांसाठी पहिला पाऊस म्हणजे आनंदाची पर्वणी असते. मुले पावसात भिजतात, कागदी होड्या पाण्यात सोडतात आणि मनसोक्त खेळतात. शेतकऱ्यांसाठी पहिला पाऊस विशेष महत्त्वाचा असतो. पावसामुळे शेतीच्या कामांना सुरुवात होते. शेतकरी आनंदाने नांगरणी आणि पेरणीची तयारी करतात. चांगला पाऊस पडल्यास भरघोस पीक येण्याची आशा निर्माण होते. पहिला पाऊस वातावरणातील उष्णता कमी करून हवामान आल्हाददायक बनवतो. नद्या, तलाव आणि विहिरींमध्ये पाण्याची भर पडू लागते. पशु, पक्षी आणि सर्व सजीवांना दिलासा मिळतो. पावसामुळे पर्यावरण अधिक सुंदर आणि ताजेतवाने दिसू लागते. तथापि, पहिल्या पावसात काही काळजी घेणेही आवश्यक असते. पहिल्या पावसात जास्त वेळ भिजू नये, कारण त्यामुळे सर्दी, खोकला किंवा ताप होऊ शकतो. रस्ते घसरडे होतात, त्यामुळे वाहन चालवताना आणि चालताना सावधगिरी बाळगावी. पावसाळ्यात स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. पहिला पाऊस हा केवळ ऋतू बदलण्याचा संकेत नसून तो आनंद, आशा आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्याची आणि पर्यावरणाशी नाते अधिक दृढ करण्याची ही एक सुंदर संधी असते. म्हणूनच प्रत्येकाच्या मनात पहिल्या पावसाच्या आठवणी कायमस्वरूपी जपल्या जातात. पहिला पाऊस निसर्गाला संजीवनी देतो आणि आपल्या जीवनात आनंदाच्या
नव्या सरी बरसवतो. धन्यवाद. अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधांसाठी त्रिशा व्हिज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य लाईक, शेअर आणि